मिरजेत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या दिमाखात साजरी। पुतळ्याचं सुशोभीकरण काम अंतिम टप्प्यात। पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांच्यासह विविध पक्षांनी पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केलं। साहित्यरत्न लोकशाहीर थोर समाजसुधारक आपल्या लेखणीच्या कथेतून शोषित पीडित उपेक्षित कष्टकरी दीनदुबळ्यांची व्यथा मांडणारे कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांची 104वी जयंती देश आणि विदेशात मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे। आज मिरज शहरातील बस स्थानक चौक येथे महापालिका प्रशासनाने पुतळा परिसर स्वच्छ करून विद्युत रोषणाई तसेच अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांची चोख व्यवस्था केली होती। महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार सुरेशभाऊ खाडे यांच्यासह थोर विचारवंत विविध पक्षाचे नेते पदाधिकारी कार्यकर्त्यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले। यावेळी अण्णाभाऊ साठे पुतळा समिती यांच्यातर्फे पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांना अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर आधारित पुस्तक देऊन त्यांचा उचित सन्मान केला गेला। पीपल्स रिपब्लिकन पार्टी इन सांगली जिल्हा माजी महापौर किशोरदादा जामदार, माजी नगरसेवक योगेंद्रदादा थोरात, महापालिका प्रशासन, मिरज शहर पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर यांच्यासह मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले। आज जयंतीच्या शुभेच्छा देऊन पुतळ्याचे काम अंतिम टप्प्याची माहिती पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांनी दिली आहे। रत्न अण्णाभाऊ साठे यांची आज जयंती 104 त्याचबरोबर आज लोकमान्य टिळकांची पुण्यतिथी आहे। आज पुरा भारतवर्ष लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम होतात। सर्व जाती धर्माचे लोक ह्या कार्यक्रमाला येतात आणि अण्णाभाऊ साठेंच्या ह्याला श्रद्धांजली वाहतात। अण्णाभाऊ साठेंचं शिक्षण 34 झालं होतं, पण तरी पण एवढं मोठं साहित्य ह्या जनतेसाठी आणि आपल्या समाजासाठी त्यांनी उभं केलं, मार्गदर्शन केलं आणि त्या मार्गदर्शनातूनच आज अण्णाभाऊ साठे किती वर्ष झाली, 104 वर्ष झाली तरी देखील ते आज जिवंत आहेत हे आपल्याला दिसतं। ह्या दृष्टिकोनातून आज ह्या जयंतीनिमित्त लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त मी सर्व पालकमंत्र्यांना, सर्व जिल्ह्याच्या सर्व नागरिक बंधू बहिणींना, सर्व कार्यकर्त्यांना माझ्या शुभेच्छा देतो। दिलं होतं की इथं असताना हा एक मेन रोड जातो, इथून NHचा रोड जातो, स्टेटचा रोड जातो, त्यामुळं आपल्याला इथून जात असताना त्याची बाउंड्री मारून घेऊन मग पुन्हा आपल्याला तो नियोजन करायचं आहे। तर त्या पद्धतीने मी आयुक्तांना सांगितलेलं की आम्हाला हे काय आहे, मग आम्हाला थोडं सरायचं असेल तर काय करायला लागेल, कसं करायला लागेल, तर ते आयुक्त साहेब ते चौकशी करायला लागले, ते पेपर बघायला लागले सगळे, त्यानंतर मग डिसिजन त्याची, पण त्याला पैसे आपण धरलेले आहेत। आज साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 104व्या जयंतीनिमित्त मिरज शहर इथे असणारा अण्णाभाऊ साठे यांचा अर्धकृती पुतळा, या पुतळ्यास विविध मान्यवर राजकीय पक्ष व सामाजिक संघटनेच्या वतीने या ठिकाणी सर्व नेते मंडळींनी, कार्यकर्त्यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलेलं आहे। तसंच सदर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याजवळ साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळा समितीच्या वतीनं व अण्णाभाऊ साठे तरुण व्यायाम मंडळाच्या वतीनं सर्व नियोजन करण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर मिरज शहरामधून जे शोभायात्रा निघणार आहे, अण्णाभाऊ साठे नगरमधून जी शोभायात्रा निघणार आहे, त्या शोभायात्रासह विविध सांस्कृतिक कार्यक्रम आज मिरज शहरामध्ये आयोजित करण्यात आले आहे। त्याचबरोबर मिरज शहरात असणारा जो अर्धकृती पुतळा आहे तो पूर्णकृती व्हावं म्हणून मातंग समाज आज ही प्रतीक्षेत आहे। त्या पूर्णकृती पुतळ्यासाठी पालकमंत्री महोदय व आयुक्त साहेब यांच्याकडे मातंग समाज अण्णाभाऊ साठे तरुण व्यायाम मंडळाच्या वतीनं वेळोवेळी पाठपुरावा चालू आहे। जो काही या पुतळ्याच्या पूर्णकृतीसाठी अडचण निर्माण होत असेल तर ती अडचण प्रशासनानं लवकरात लवकर दूर करून अण्णाभाऊ साठेंचा पुतळा उभं करण्यात यावं अशी तमाम मातंग समाजाची भावना आहे। तर प्रशासनाने याची कुठेतरी दखल घेऊन अण्णाभाऊंचा पुतळा लवकरात लवकर करावं अशी आम्ही प्रशासनाला विनंती करतो। त्याचबरोबर अण्णाभाऊ साठेंची जयंती देशभरात नसून तर जगभरात आज अण्णाभाऊंची जयंती साजरी होत आहे। शोषित पीडित उपेक्षितांना न्याय देण्यासाठी अण्णाभाऊंनी आपल्या लेखणीतून बहुजन समाजाची व्यथा मांडून बहुजन समाजाला न्याय देण्याचं काम केलेलं आहे। तसेच अण्णाभाऊ साठेंनी स्त्रियांना एक आक्रमक असं स्वरूप दाखवलेलं आहे। लढवय्या असं दाखवून चित्रा, वैजंता असे कादंबऱ्यांना नावं देऊन स्त्रियांचाही मान सन्मान त्यांनी केलेला आहे। माकडीच्या माळ, या माकडीच्या माळेतून आदिवासी समाजाची व्यथा अण्णाभाऊंनी मांडलेली आहे।
स्मशानातील सोनं जे पोटाची कैजी असते, जे बहुजन समाजाला भोगावं लागलं आहे, ते अण्णाभाऊंनी स्मशानातील सोनं या कादंबरीतून मांडलेलं आहे. अशा अनेक ग्रंथातून अण्णाभाऊंनी बहुजनांचे व्यथा मांडलेले आहेत. तर पुन्हा एकदा मी समस्त बहुजन समाजाला अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीच्या शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली.